नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची आहे। कारण मे 2025च्या हप्त्याचं वितरण करण्यासंदर्भातील GR आलेला आहे आणि या GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि मेचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील ज्या काही नवीन अपडेट येतात, नोटिफिकेशन येतात किंवा GR येतात, तर त्याची सगळ्यात अगोदर माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो। आणि त्याच दृष्टिकोनातून आता मे महिन्याच्या पैसे वितरणाचा GR पण आलेला आहे आणि या GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर ते बघूया आपण। पूर्ण GR आपण वाचत बसणार नाही, केवळ महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत, म्हणजे ज्या काही विशेष सहाय्य योजना आहे, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, तर या सगळ्या योजनांचं जे काही पेन्शन आहे तर ते DBT प्रणालीद्वारे वितरण करण्याबाबत हा GR आहे। आणि बघा मित्रांनो, हा GR 28 एप्रिल 2025 म्हणजे नुकताच हा GR पब्लिश झालेला आहे। आणि आता या GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया पुढे। तर बघा मित्रांनो, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजना राबवण्यात येत आहेत। तर बघा मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या सगळ्या योजना रेग्युलरपणे राबवण्यात येत आहे। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की डिसेंबर पासून निराधार योजनेचे सगळं जे काही अनुदान आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की ते DBT मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे एप्रिल 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, यानुसार एप्रिल 2025 पर्यंतचे जे काही अर्थसहाय्य आहे किंवा हप्ते आहेत तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे। त्यानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। तर बघा, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिसून येईल की लाभार्थ्यांच्या खात्यावर आता मे 2025 चे जे काही अर्थसहाय्य आहे किंवा हप्ता आहे तर तो DBT मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करायचा आहे। तर या संदर्भातील हा GR आहे। त्यासाठी सदर योजना करता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा मित्रांनो, यानुसार की मेचा हप्ता निराधार बांधवांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेले जे काही स्वतंत्र खाते आहे तर त्यामध्ये हा निधी महाराष्ट्र शासनामार्फत वर्ग करण्यात आलेला आहे, जमा करण्यात आलेला आहे। आणि त्यानुसार आता लवकरच संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांना आता मे 2025 चा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता त्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे। तर मित्रांनो, जर आपण खाली बघितलं तर त्याचं विवरण पण आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। तर बघूया, आपण खाली जाऊया। बघा, या ठिकाणी जो काही निधी गव्हर्नमेंटला खात्यात वर्ग करायचा आहे तर त्याचं विवरण या ठिकाणी दिलेलं आहे। जसं संजय गांधी निराधार अनुदान योजना, यामध्ये 194 कोटी 2000 आहे। त्यानंतर वृद्ध दुर्बल निराधार अनुदान, अनुसूचित जाती, त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना इतर 412 कोटी 500, त्यानंतर
जर आपण खाली गेलं मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल विविध योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी बघा, अगदी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना याचा सुद्धा समावेश आहे आणि विविध ज्या काही निराधारांच्या योजना आहेत तर त्या योजनांचे वितरण, त्या योजनांच्या पैशाचे वितरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे एक महत्वाचा GR या ठिकाणी आलेला आहे आणि मित्रांनो आता आपल्या खात्यावर लगेच या योजनेचे पैसे जमा होणार आहे। साधारणतः काय होते की GR आल्यानंतर पुढील 5 ते 7 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर या पैशाचं वितरण होत असते। असा मागील अनुभव असल्यामुळे येत्या 5 ते 7 दिवसामध्ये आता मेचा हप्ता सुद्धा आपल्या खात्यावर लगेच जमा होणार आहे। आता मित्रांनो बरेच लाभार्थी असे आहे की ज्यांच्या खात्यावर अजून एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही। तर मित्रांनो 30 तारखेपर्यंत बघा, या ठिकाणी 30 एप्रिल पर्यंत आपल्या खात्यावर हा एप्रिलचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। त्यामुळे चिंता करू नका, काळजी करू नका, आपल्याला 30 एप्रिल पर्यंत हे पैसे मिळून जातील। ज्या लाभार्थ्यांच्या एप्रिलचा हप्ता बाकी आहे तर अशा लाभार्थ्यांना 30 एप्रिल पर्यंत हे पैसे मिळून जातील। त्याचबरोबर जो काही मेचा हप्ता आहे तर तो मेचा हप्ता आपल्याला पुढील 5 ते 7 दिवसामध्ये आपल्या खात्यावर जमा होणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा GR आलेला आहे, आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो जर आता आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।